कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो थोरात मॅडम, येस सर. यांची माहिती लिहून घेतली का? अहो सर, ते काहीच सांगत नाहीत. ते नाही सांगत म्हणजे असं कसं नाही सांगत? हो ताई, चला पटपट नाव सांगा तुमचं. कुठनं आलात, काय करणार आहे? हो ताई, अहो तुमच्याशी बोलतोय मी. घोरपडे, सर, आज की कार्रवाई शुरू की जाए. आज कोण पाहुणा? पाहुणा नाही, पाहुणी आहे, पाहुणी. पाहुणी? हो ताई, अहो बोला की. हो हो. घोरपडे, इस स्पेशल मेहमान का नाम क्या है? काय माहिती, अहो मागा धरण्या मॅडम पण विचारतायत, पण तोंडात एक शब्द निघल तर शपथ. मॅडम बोला, हा देवा काय करू शकतो तुमची सेवा? बॉस, मला वाटतं तिला बोलता येत नसणार. सर, हो मॅडम, तुम्ही काय बोललातच नाही तर मग आम्ही हेल्प कशी करायची तुमची? अहो एकदम हेल्पलेस होऊन जाईन मी. त्यामुळे प्लीज प्लीज बोला. मॅडम बोला. तुम्ही मला कशाला माहिती विचारताय? त्याची विचारायची त्याला विचारा की माहिती. मला कशाला इथं तुरुंगात ठेवलंय? त्याने माझ्या घरादाराचा अपमान केला, माझा अपमान केला. त्याला इकडे तुरुंगात ठेवायचं सोडून मला कशाला ठेवलंय तुम्ही? हसा लोचा आहे तर. घोरपडे, हे जरा कॉमेडीच प्रकरण आहे. कॉमेडी नाही, स्लॅपस्टिक कॉमेडी दिसते. ताई, काय तू त्याने एवढं घरदार काढलं तुझं, तुम्ही पण काढायचं की घरदार? हा, पण तुम्ही काहीच केलं नाही हो. खाया पिया कुछ नहीं, लेकिन ग्लास तोड़ने का क्राइम आपके नाम पे. तोडफोड. खाजगी मालमत्तेचं नुकसान केवढा मोठा गुन्हा आहे. अहो साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? मी यातलं काहीच केलेलं नाही. खरं तर ना, मी करायला तरी पाहिजे होतं. म्हणजे चांगलंच बोलती बंद झाली असती त्याची. त्या माणसाला पोरीशी कसं बोलायचं हे पण कळत नाही. बोला की इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला काय वाटतं गावाकडनं आलं म्हणजे आमची इज्जत नाही का? हो, ऐकी ऐकी. नाही, तो समोर येऊतेच एकदा. नाही त्याला गावचं पाणी दाखवलं ना, तर मी पण नाही सांगणार सूर्यदादाची बहीण आहे म्हणून. हा, बॉस, ही गप होती तेच बरं होतं. घोरपडे, हं? ये फायर कहाँ से लाया तू? बराच वेळ झाला. तिला ना फोन लावायला पाहिजे आता. The number you are trying to call is currently not reachable. फोन का बंद येतो हिचा? भागू, अगं तू काळजी नको करूस. मोठी कंपनी आहे ना, त्यामुळे डिटेल प्रेझेंटेशन चालू असेल त्यांचं, किंवा मीटिंग मध्ये असेल कदाचित, म्हणून स्विच ऑफ लागत असेल. आपण ना आणखीन थोडा वेळ वाट बघूयात. दादा, बोर्ड मीटिंग कशी झाली? कशी होणार? आमच्या आईचं सारण पुराण काही संपते ना. शेवटी कंटाळलो आणि मीच निघालो तिकडून. हा, बाय द वे, एक नवीन कोणतरी सप्लायर आला होता हर्बल प्रोडक्ट्स यायला. हर्बल हळद होती. हा, एक्झॅक्टली. हा, वॉट? नवीन कोणाला बोलवलं? छान गावंडळ कोणतरी होतं. काय नाव होतं त्याचं? राश्री नावाची बिंडोक गावंडळ मुलगी होती. कंपनीमध्ये जाऊन गोंधळ घातला तिने. गावाकडची कोणीतरी मुलगी आली आणि गोंधळ घातला, आणि तुम्ही काहीच केलं नाही? मी तिला असं सोडणार होतो का? आता जेलमध्ये जाऊन बसली. वॉट? पोलिसात देईपर्यंत प्रकरण नेलं? गरजच होती तशी म्हणून. पण या सगळ्या मॅटर मध्ये तुमच्यावर डाऊट नाही ना आला कोणाला? नाही, अजून तरी नाही. त्या पोरीने हळद सप्लाय करायला सुरुवात केली असती ना, तर मात्र लोकांना कळलं असतं की मी
मी ती भेसळ करतोय आपल्या फेस पॅक मध्ये. मग आता आता ही सगळी परिस्थिती माझ्या हातात आहे ऐश्वर्या. पुढे काय होईल मी नाही सांगू शकत. ठीक आहे, कीप मी अपडेटेड आणि टेक केअर. कळतो. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. फोन का बंद लागतोय राजूचा? तू जरा करून बघतो. सूर्या. हा सूर्या, बोल ना. हॅलो तुळजा, अगं कुठं आहेस तू? मला सांग, तिकडं व्यवस्थित आहे ना सगळं? हो, का रे? अगं मी किती वेळ झाला राजूला फोन लावतोय, तिचा फोन बंद लागतोय. कुठं आहे ती? तिला जरा दे फोन. अरे ती आली नाही अजून. काय? अरे म्हणजे कंपनीतच आहे ती. मीटिंग चालू असेल कदाचित. येईलच ती. हा अगं एवढ्या उशिरापर्यंत मीटिंग कसली? सूर्या, तिची हळद आवडली असेल कदाचित त्यांना, किंवा पुढच्या डीलचं बोलणं चालू असेल त्यांचं. येईल ती, तू काळजी नको करूस. ती आली ना की तुला लगेच फोन करतो. हा हे बघ, ती आल्याला मला लगेच फोन करायचं, मी वाट बघतोय. हां. नको टेन्शन घेस, येईल ती. काय झालं? काही हाती लागलं का? कोण मुलगी आहे माहित नाही, कोणासोबत भेटीघाटी करते ही मूर्ख मुलगी माहित नाही, तर कसं फिगर आउट करणार? अजूनही फोन लागत नाहीये हिचा. सूर्याचा फोन. काय करू? काय सांगू आता याला? सावली पण काही उत्तर देत नाहीये. दादा, दादा थांबा ना 1 मिनिट. दादा ऐका ना, आम्हाला आतमध्ये जाऊ द्या ना प्लीज, खूप महत्वाचं आहे. अहो मी तुम्हाला सांगितलं ना, असं आत जाता येणार नाही. दादा, तर काय करायचं? दादाला समजले तर काय होईल? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.